आपल्या कंसाऱ्या माऊलीच्या दर्शनाला आलो होतो आणि एवढी मजा होती ना, सगळं दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथली थोडक्यात माहिती सांगायला गेला तर ज्यांच्या गावात डोंगरा देवस्थान होता आणि ज्यांचा इथं गवळ आहे, तर ते देव थोम घेऊन इथं कंसारा माऊलीच्या नाचनखळीवर येतात, पूजा करतात, गाणे सांगून आणि फेरा धरून नाचतात. आणि नंतर थोम घेऊन ज्यांच्या त्यांच्या खळीवर जातात. आणि इथं भरपूर प्रमाणात खळे आहेत, अशा नावात टाकून ठेवलेले आहेत. खळीवर गेले का थोम ठोकतात आणि थोंबाभोवती अजून फेरा धरून असतात. आणि देवाला पण विनवणी करतात, आम्ही दर्शनाला आलोय, लक्ष ठेवतो. आणि इथं असे भरपूर गावावरून देव येत राहतात. सुरगाणा झाला, बागलान, साखरी, धुळे. आणि रात्रीच्या टायमाला रात्रभर गाणे सांगून नाचतात. आणि प्रत्येक गावाच्या खळे एकदम जवळ जवळ आहेत. आणि इथं एवढं भारी वाटतं ना, रेंज नाही, काहीच नाही, नुसतं गाणं सांगायचं आणि नाचायचं. आणि रात्रभर माऊली निसर्गाच्या सानिध्यात राहून पौर्णिमेची सुरुवात झाल्यावर गड चढायला सुरुवात करतात. आणि या पौर्णिमेच्या दिवशी इथं दर्शनाला खूपच गर्दी राहते. आणि हेच कंसारा माऊलीचं गड. अशी कंसारा माऊली आपल्या आदिवासींना पावलेली आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करून तुमच्या मित्रांना पण दाखवा. आणि याचा पार्ट 2 पण येणार आहे, त्याच्या